मित्रांनो, स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत आमच्या सुपारीच्या बागेत। कोकणातील इतर नैसर्गिक सौंदर्यांबरोबरच सुपारी किंवा केळीच्या बागा हे देखील एक सुंदर सौंदर्य आहे। कोकण म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया। भारतातील कोकण हा प्रदेश भारत पश्चिम समुद्र किनारा आणि किनारा समांतर असलेल्या सह्याद्री डोंगर रांगा यांच्या मधल्या भागात असलेला भूमीचा पट्टा आहे। कोकण किनारपट्टी हा एक 560 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे। हा प्रदेश भारत, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यांच्या सीमावर्ती लागून येतो। कोकणाची भूमी अपार नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे। माडाच्या राया, आंबे, सुपारी, केळीच्या बागा, फणस, काजू, कोकमची झाडे आणि डोंगर उतारांवर केलेली भातशेती हे खूप मोठ्या प्रमाणात आहे। असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लागलेला आहे। कोकण म्हणजे स्वर्गच आहे। आमच्या बागेत नुसती सुपारीची झाडे नव्हे तर इतर झाडे देखील आहेत। नारळाचे झाड, ज्याला आम्ही माड असे संबोधतो, अननस, फणस, पेरू, चिकू, वेलची, कोकम असे विविध प्रकारची झाडे आहेत। हा आमचा मांगर आहे व त्याला लागूनच गोठा आहे। येथे आम्ही गाई म्हशी बांधतो। हा मांगर व गोठा खूप जुना आहे। बाहेर थंडगार झुळझुळू वारा वाहत होता। झाडं वाऱ्यामुळे डुलत होती। हे पाहून मन अगदी प्रसन्न झाले व जरा जरा पाऊस पण सुरू झाला होता। पाऊस व वारा हे दृश्य मन प्रसन्न करणारे होते। याला आम्ही गव्हाणी असे म्हणतो। याला गुरांना बांधून ठेवण्यासाठी केलेलं असतं। आत्ताच सकाळी गुरांना चरण्यासाठी म्हणजे त्यांना खाण्यासाठी सोडलं, त्यामुळे आजही आपणास आमची गुरं पाहता येणार नाही। पण हे छोटंसं वासरू आपणास पाहावयास मिळेल। हे अजूनही लहान असल्याने आम्ही याला सोडत नाही, इथेच आणून खायला देतो। हे नारळाच्या झाडावर चढण्यासाठी आहे। याने आपण सहज नारळाच्या झाडावर चढून नारळ काढू शकतो। आमचा हा मांगर पूर्णपणे लाकडी वासे व कौलारू आहे आणि येथील वातावरण अगदी थंडगार आहे।
पाऊस अजूनही थांबला नव्हता, तर तो हळूहळू वाढतच चालला होता, पण कमी होतच नव्हता. हे एक मासे व खेकडे पकडण्याचा ट्रॅप आहे. याला आम्ही खूण असे म्हणतो. आता जरा पाऊस थांबला होता, तसं निघालो परत बागेत जाण्यासाठी. आपण मगाशी एक बाग दाखवली, आता चाललो आपण त्याच्याच वर दुसरी बाग. त्या बागेत छोटी सुपारीची झाडं होती, आता चाललो येथे मोठी सुपारीची झाडं आहेत व अजूनही काही आहे. हे अननसाचं झाड आहे. ही आमची दुसरी बाग, जेथे मोठी सुपारी झाडं आणि नारळाची झाडं आहेत, जी आम्हाला पीक देतात. यावेळी तर नारळाचं पीक आम्हाला अजिबात नाही, कारण केल्द्यांनी सर्व नारळ खाऊन टाकले. हे पहा, असे एवढा ढीग पडलेला आहे. या केल्द्यांमुळे आमचं यावर्षी नारळाचं भरपूर नुकसान झालं आहे. आमचं नव्हे तर सर्वांचं झालेलं आहे. आपणाकडे कोणाकडे जर यावर उपाय असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, कारण या केल्द्यांमुळे सर्वांना भरपूर त्रास झालेला आहे. जर यांना पळवून लावण्यासाठी जर आपल्याकडे काय उपाय असेल तर नक्कीच कमेंट करा. ही मिरी बेल आहे. याच्या बियांचा उपयोग मसाले बनवणे किंवा माशाच्या कढीत टाकतात व औषध म्हणून देखील याचा उपयोग होतो. याला अजून मिरी लागले नाही, ही नुकतीच त्याला लागण्याची प्रोसेस चालू आहे. आपण सर्वजण व्हिडिओ बघता, पण लाईक व सबस्क्राईब करत नाही. लाईक्स व सबस्क्राईब करत जा, तरच आम्हाला सपोर्ट मिळत जाईल व्हिडिओ नवीन आणण्यासाठी. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑलवर सेट करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन आपणास येत राहतील. आमचा हा आजचा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ कसा वाटला आपण नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.